प्रेज द लॉर्ड चर्च. या सायंकाळच्या बायबल स्टडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि गेले 3 आठवडे पास्टर आपल्याला शिकवत आहेत की मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे. तर आपण तेच बायबल स्टडी आता कंटिन्यू करणार आहोत. कारण देवाचं वचन हे कसं आहे, आपल्याला आरशासारखं आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो आणि आपण पाहतो, आरशामध्ये पाहतो की आपण कसं दिसतो, आपली ओळख आपल्याला समजते आरशाद्वारे. तसं देवाचं वचन हे आपल्याला आरशासारखं आहे. आणि देवाचं वचन असं आहे की देवाचं वचन सजीव, सक्रिय आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. आमेन. जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो, त्या आरशामध्ये पाहतो, तेव्हा आपली खरी ओळख की मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे ते आपल्याला समजतं. आमेन. तर आपण या बायबल स्टडीमध्ये जाणार आहोत. त्या अगोदर आपण प्रार्थना करूया. प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. प्रभू, या बायबल स्टडीसाठी तुला धन्यवाद बापा. प्रभू, जे काही वचन परमेश्वरा पास्टर बापा घेऊन येणार आहेत परमेश्वरा, प्रभू त्यांच्या मुखाचा तू ताबा घे बापा. आणि त्यांच्या मुखाच्या द्वारे तू आमच्याशी बोल. आणि आमची खरी ओळख बापा, आम्ही ख्रिस्त येशूमध्ये कोण आहोत हे आम्हाला कळू दे बापा. आणि परमेश्वरा, त्या ओळखीमध्ये, त्या अधिकारामध्ये आम्हाला चालण्यासाठी आम्हाला कृपा दे बापा. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देतो बापा. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. तर यावेळेला आपल्यामध्ये पास्टर सुधीर साबळे आहेत. ते पुढे येत असताना आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. थँक्यू महेश. धन्यवाद प्रियांनो. खऱ्या अर्थाने मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि देवाचं वचन प्रियांनो दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. ते मनातील विचार आणि कल्पना यांचं पारखणार आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही देवाच्या वचनासंगती वेळ घालवता, देवाचं वचन आमच्या हृदयासंगती बोलतं. देवाचं वचन आम्हाला बदलतं. देवाचं वचन आम्हाला नवीन बनवतं. प्रियांनो, हे खूप गरजेचं आहे की आम्ही ख्रिस्त येशूमध्ये कोण आहोत. आम्ही मागच्या वेळेला पाहिलं की आत्मा, जीव आणि शरीर ह्या 3 अशा गोष्टी आहेत की ज्या जर एखाद्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला समजल्या तर त्यांच्या जीवनामध्ये एक फार मोठा फरक, फार मोठा बदल त्यांच्या जीवनामध्ये होणार आहे. कारण आत्म्यामध्ये मी कोण आहे, मी माझ्या देहामध्ये जर स्वतःला पाहत राहिलो तर मी सातत्याने माझ्या देहामध्ये पडत राहील. कारण आम्ही देहामध्ये पॉल म्हणतो की माझ्या देहात चांगलं काहीच वसत नाही. हो प्रियानो, ह्या जगामध्ये कोणाचाही देह असू दे, कोणाचाही देह असू दे प्रियांनो, जे ह्या जगामध्ये जन्मतात ते प्रत्येक जण आदामाकडून पापाचा स्वभाव घेऊन जन्मतात. आणि मग काय होतं, लहानपणापासून आम्ही वाढत जातो. वाढत असताना आमच्या जीवावर त्या ज्या काही गोष्टी आम्ही करतो त्या स्वभावाचा, देहाच्या स्वभावाचा आमच्या जीवावर पगडा बसतो. आणि आमच्या जीवामध्ये आम्हाला असं वाटायला लागतं की मी तसाच व्यक्ती आहे, मी बदलू शकत नाही. मी ज्या चुका केल्या, मी जसा आहे तसाच माझ्या जीवनभर मी तसाच, मी बदलू शकत नाही. आणि हीच गोष्ट लोकांना बंधनामध्ये ठेवते. लक्षात ठेवा, लहानपणापासून तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत. तुमचा स्वभाव असा ठरलेला की मी असा आहे, मी बोलू शकत नाही. काही लोकांना वाटतं मी बोलू शकत नाही, पण ख्रिस्त येशूमध्ये आल्यानंतर प्रभू म्हणतो तू आपलं मुख गड, मी तुझ्या मुखामध्ये शब्द घालतो. पण काही लोक बोलतच नाही, मी माझा स्वभावच असा आहे, मी करूच शकणार नाही. आणि मग ते त्यांच्या जीवनामध्ये तशाच प्रकारचं जीवन जगायचा प्रयत्न करतात. पण प्रियांनो, आज जर तुम्हाला हे कळालं की मी ख्रिस्त येशूमध्ये एक नवी उत्पत्ती आहे, लक्षात ठेवा प्रियांनो, ख्रिस्त येशूमध्ये मी कोण आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानुसार जीवन जगणं नुसतं समजणं महत्वाचं नाहीये, तर आमच्या जीवाला आम्हाला सांगणं गरजेचं आहे मी ख्रिस्त येशूमध्ये देवाचं नीतिमत्व आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं, ज्याला कोणाला हे समजलेलं आहे की मी ख्रिस्त येशूमध्ये देवाचं नीतिमत्व आहे, तो व्यक्ती हा जगामध्ये प्रियांनो एका विजयातून विजयामध्ये चालणारा व्यक्ती बनतो.
आम्हाला दुसरे ग्रंथिकारासपत्राचा 5वा अध्याय 17 वचन आपल्याला माहिती आहे, आपल्याला वाचायची गरज नाही आहे ना. जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला ते नवी उत्पत्ती आहेत. जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व काही नवं झालेलं आहे. पण ही जी नवी मनुष्य आहे, नवी उत्पत्ती, तो तुमच्याविषयी काय बोलतो हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही काय करता, जुन्या मनुष्या सांगतेच ॲग्रीमेंट होता. नाही नाही, मी असा आहे, मी एका ज्यावेळेस उधळा पुत्रच्या स्टोरीमध्ये जर तुम्ही पाहाल तर त्या गोष्टीमध्ये आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते. मला वाटतं लुकाचं शुभवर्तमानाचा 15वा अध्याय आणि 21 वचन. फार गरजेचं आहे ते समजणं, कारण ही जी मानसिकता आहे ती मानसिकता घेऊनच आम्ही जीवन जगतो बऱ्याच वेळा. ओके, काय बा मानसिकता त्याची? लुकाच्या शुभवर्तमानात 15 अध्याय, उधळा पुत्र. आम्हाला सर्वांना ती गोष्ट माहिती आहे, स्टोरी माहिती आहे की बापाला सोडून तो दूर देशी निघून गेला. आणि आम्हाला माहिती आहे प्रियांनो, बापाच्या घरामध्ये भाकरीची रेलचेल आहे. बापाच्या घरामध्ये दासांना देखील भाकर मिळते. पण बापाला सोडून जे दूर जातात त्यांच्या जीवनामध्ये दुष्काळ येतो, भयानक दुष्काळ येतो. लक्षात ठेवा प्रियांनो. आणि ती परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये आली, त्याला शेवटी डुकराच्या बिया खाव्या लागल्या. आणि मग तो परत आला, शुद्धीवर आला. असं लिहिलं, तो शुद्धीवर आला. आणि आमच्यापैकी बरेच लोक शुद्धीवर येतात आणि मग शुद्धीवर आल्यानंतर आम्ही बापाच्या घरात वळतो. आता बापाच्या घरात आल्यानंतर काय झालं? फार महत्वाची गोष्ट आहे. बापाच्या घरामध्ये आम्हाला बाप मिठी मारतो. आम्ही जसे आहोत तसे, आम्ही पापी आहोत, आम्ही पापी असताना आम्हाला तो मिठी मारतो. पण ही जी मानसिकता आहे ती आमची बदलत नाही. तो आमचे मुके घेतो. विचार करा प्रियांनो, बाप अशा प्रकारे 21 वचन काय म्हणतो त्या ठिकाणी? मुलगा त्याला म्हणाला. पाहता, मुलगाची मानसिकता समजून घ्या. मुलाची मानसिकता, मुलगा त्याला बापाला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आता हा जो मुलगा आहे, हा बापाने त्याला मिठी मारली. बापाने त्याला कशी मिठी मारली? पण साधी नाही, तो धावत पळत गेला. बाप मुलाला भेटण्यासाठी पळत गेला, त्याला मिठी मारली, त्याचे मुके घेतले. पण मुलाच्या मनामध्ये मी लायकीचा नाही. आणि पण ही जी नालायकपणाची भावना आहे, जीवनभर काही लोकांच्या जीवनामध्ये असते. का? ते हे स्वीकारतच नाही मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे. त्या बापाच्या घरामध्ये राहून देखील ते अनाथासारखं जीवन जगतात. त्यांना वाटतं की नाही, आता बाप मला स्वीकारणार नाही. प्रियांनो ऐका, रोमकराच्या पत्रामध्ये 5वा अध्याय आणि 8वं वचन आणि त्याला जोडून 9वं वचन आहे. पण बरेचसे लोक 8व्या वचनालाच थांबतात. देवाची प्रीतीबद्दल ते 8वं वचन सांगितलेलं आहे. रोमकराच्या पत्राचा 5वा अध्यायाचं 8वं वचन, रोम 5:8. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापे असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. पापी असताना ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला. अरे ही सगळं मी पापी असताना मी आता पण पापी झाल्यानंतर, पापातून मुक्त झाल्यानंतर काय? हे सगळे स्वीकारतात. मी पापी असताना, मी वाईट असताना, मी दारुडा होतो, मी व्यसनाधीन होतो, मी अजून जे काही होतो जगामध्ये होतो, तेव्हा माझ्यावर देवबाप प्रेम करत होता. पण आता मी येशूवर विश्वास ठेवल्यानंतर तो माझ्याकडून अपेक्षा करतोय. तर पुढचं वचन, कधी कधी हे पुढचं वचन वाचल्यावर नाहीमुळं बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम होतो. पहा काय म्हटलेलं, तर आता हे जे लिंक आहे, हे वचन इथं संपत नाही. तर आता म्हणजे आता कधी? ख्रिस्तामध्ये आल्यावर, मंडळीमध्ये सहभागी झाल्यावर. मग देवबाप आम्हाला कसं स्वीकारतो? तू आता चांगलं काम केल्याने तुला मी स्वीकारतो, तू असं केलं नाही. तर आता वाचा पुढं. तर आता त्याच्या रक्ताने आम्ही नीतिमान ठरले गेलो आहोत. रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून
त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. ऐका, त्याच्याद्वारे. आता तुम्ही हे त्याच्या ख्रिस्त येशूद्वारे, ख्रिस्त येशू, आणि म्हणून ख्रिस्त येशूमध्येच मला जीवन. जसं तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं तसं त्या ख्रिस्तामध्ये तुम्ही चाला. तुम्ही त्या ख्रिस्तामध्ये चालण्याची गरज आहे. माझ्या भावानं बहिणींनो, हे जे सत्य वचन आहे हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्वीकारण्याची गरज आहे. त्या उधळ्या पुत्रासारखी जी मानसिकता, किंवा आम्ही ऐकलेलं आहे मफीबोशेतासारखी मानसिकता, मी मेलेल्या कुत्र्यासारखा, माझी लायकी नाहीये. नाही प्रियांनो, ऐका, तुमच्यामुळं नव्हे, हे मफीबोशेता, योनाथानामुळे मी तुझ्यावर दया करणार आहे. हे सुधीर, मी कोणामुळे तुझ्यावर दया करणार आहे? येशू ख्रिस्तामुळे तुझ्यावर दया करणार. जे काही तुम्ही असाल, अशोक, तुम्ही अजून जे कोणी व्यक्ती आहात, तुमचं नाव घेऊन तुम्ही सांगा, मी ख्रिस्तामुळं मी ह्या जगामध्ये आहे. तुमच्या स्वतःमुळं नव्हे, तुमच्या स्वतःच्या शक्तीमुळं नव्हे, नॉट बिकॉज ऑफ युअर ओन राईचियसनेस. नाही, ख्रिस्तामुळं क्रोधापासून तुम्ही तरले. तर आता, आणि ही जे तर आताचं स्वीकार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी ख्रिस्तामध्ये कोण आहे हे समजणं. मी ख्रिस्तामध्ये नीतिमत्व, देवाचं नीतिमत्व आहे. अरे बापरे, ही याची विपुलता जे स्वीकारतात ते जीवनामध्ये राज्य करतील प्रेरणा, असं वचन सांगतं. तुम्ही रोम करापत्रामध्येच आपण आहोत, 5व्या अध्यायामध्ये, आणि मला वाटतं त्यातलं 17 वचनामध्ये काय सांगितलं पहा. रोम करास पत्रेचा 5वा अध्याय आणि 17 वचन. कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे, त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात. पहा, नीतिमत्वाचा दानाची विपुलता स्वीकारतात. विपुलता स्वीकारायला पाहिजे. म्हणजे काय नीतिमत्व? मी दरवेळेस सांगतो, पण नीतिमत्व म्हणजे काय? नीतिमत्व म्हणजे देवासमोर भयविरहित, दोषविरहित, कुठली कमीपणा विरहित उभं राहण्याची जी क्षमता, पात्रता आहे, त्याला नीतिमत्व म्हणतात. आणि ती नीतिमत्वाची पात्रता जे स्वीकारतात ते जीवनात राज्य करतील, असं वचन सांगतं. जीवनात यू आर सपोज टू रूल. तुम्ही राज्य करणारे लोक असले पाहिजे जीवनामध्ये. आणि मग हीच भावना आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे की मी ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहे, मी स्वीकारला गेलेलो आहे, मी ख्रिस्त येशूमध्ये देवाचा मित्र आहे, ख्रिस्त येशूमध्ये मी देवाचं मूल आहे. आणि मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की ख्रिस्त येशूमध्ये मी नीतिमान, आय एम जस्टिफाईड, अशा रीतीने की तू इथून पुढं पाप केलेलं नाही आहेस. बापरे, हे स्वीकारणं फार कठीण आहे. कारण आमच्या देहामध्ये आम्ही स्वतःला पाहतो, आम्ही देहाबद्दल विचार करत राहतो. आमच्या त्या भावना ज्या त्या देहासांती मान्य झाल्या होत्या, वर्षानुवर्ष त्या भावना आम्हाला वारंवार त्रास देतात, वारंवार आम्हाला त्या पापाकडे आकर्षित करतात. आणि आम्हाला असं वाटतं की माझी आयडेंटिटी त्या देहामध्ये किंवा त्या भावनेनेच आहे, माझी ओळख त्या भावनेमध्येच आहे. नाही, माझी ओळख ख्रिस्तामध्ये आहे. आणि जो कोणी ख्रिस्तामधली स्वतःची ओळख करून घेतो प्रियांनो, तो एक वेगळा बदललेला आहे. आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत ख्रिस्त येशूमध्ये मी देवा सांगते एक आत्मा झालेलो आहे. आय एम वन स्पिरिट इन क्राइस्ट जीसस. 1 कोरिन्थिकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 17 वचन आपण पाहूया. 1 कोरिन्थिकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 17 वचन काय सांगतं? परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहेत. हा, ऐकून घ्या, जो प्रभूशी जडला. आता प्रभू कोण आहे? देवबाप आत्मा आहे. ज्या वेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, त्या आत्म्यात तुमचा नवा जन्म झाला. आणि मग तुम्ही आणि देवबाप एक आत्मा झालेला आहे. समजून घ्या, एक आत्मा, इट्स वननेस. तुम्हाला विभक्त करता येत नाही. तुम्ही ज्या दिवशी तुमचा नवा जन्म होतो, देव बापा बरोबर तुम्ही एक आत्मा होता. यू बिकम वन स्पिरिट विथ गॉड. देवाबरोबर तुम्ही एक आत्मा होता. आणि हे स्वीकारणं, समजणं खूप गरजेचं आहे. तेवढंच नव्हे प्रियांनो, तर बायबलचं वचन सांगतं जो जसा आहे तसे तुम्ही ह्या जगामध्ये आहात. वाचा 1 योहानाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 17 वचन.
पहिली योहानाचं पत्राचा 4 अध्याय 17 वचन. हे 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 समजणं खूप गरजेचं प्रियांनो. वाचूया काय म्हणतो त्या ठिकाणी. न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे. पाहता न्यायाचा दिवस येणार आहे, न्यायाचा दिवस येणार आहे, न्याय होणार आहे. खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. प्रियांनो लक्षात ठेवा, होणार आहे, न्यायाचा प्रसंग येणार आहे. पण तुम्हाला सांगतो त्या तराजू मध्ये ज्या वेळेला एका बाजूला तुमची पाप टाकले जातील तर दुसऱ्या बाजूला काय असेल माहितीये का? तुम्ही टाकले जाणार नाहीत, तुमचे कर्म टाकले जाणार नाहीत, प्रभू येशू ख्रिस्ताला टाकले जाणार. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व किती आहे? ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारता त्या न्यायामधून तुम्ही जीवनात पार जाता, न्यायाच्या प्रसंगामध्ये. आणि म्हणून त्या ख्रिस्ताबरोबर चालणं, ख्रिस्ताला स्वीकारणं, ख्रिस्तामध्ये जीवन जगणं, ख्रिस्ताला आपल्या जीवनात प्रथम स्थान देणं, ख्रिस्ताशिवाय मी काहीच नाही. गीत करता खूप गाणं, तुझ सोडून जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ. प्रियांनो, ख्रिस्ताला सोडून आम्ही जगूच शकत नाही. पण ते जे सत्य ते प्रगट होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा ख्रिस्ताला सोडून मी माझे नीतिमत्व सादर करण्याचा प्रयत्न करतो, मी ख्रिस्ताला सोडून. पण तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आता एक झालेला, यू आर वन विथ ख्राइस्ट. न्यायाच्या दिवसासाठी तुम्हाला धैर्य असावे म्हणून म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे. पहा, त्याची प्रीती आमच्यामध्ये. बरेच लोकांना ती प्रीतीच माहित नाही, देवाचं प्रेमच माहित नाही. देव प्रीती आहे आणि ती प्रीती तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारू पर्यंत चालू आहे आणि त्यानंतर बंद होते असं बऱ्याच लोकांना वाटतं. एकदा का तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं तोपर्यंत तुम्ही पापी असताना तो तुमच्यावर प्रेम करतो. आणि एकदा का तुम्ही देवाच्या राज्यात आला, मंडळीमध्ये आल्यानंतर मात्र तो तुमच्यावर प्रेम करत नाही. ही मानसिकता बरेच वर्ष माझ्यामध्ये होती प्रियांनो. आता मी ख्रिस्ती झालेलो आहे, मी विश्वासणारा झालेलो आहे, आता मी काही गोष्टी केल्या तरच देव माझ्यावर प्रेम करणार आहे. त्याची प्रीती आम्ही त्या प्रीतीमध्ये स्वीकारणं, त्या प्रीतीमध्ये जीवन जगणं, त्या प्रीतीला प्रियांनो लक्षात ठेवा, ती प्रीती, ख्रिस्ताची प्रीती तुम्हाला कुठल्याही गोष्टीपासून विभक्त करण्यासाठी सक्षम नाहीये. कुठली आकाश नाही, उंची नाही, खोली नाही, देवदूत नाही. ख्रिस्ताची प्रीती तुम्हाला आवरून धरते. आणि ख्रिस्ताची प्रीती समजणं गरजेचं आहे. ती प्रीती तिथंच थांबत नाहीये. तुम्ही ख्रिस्ती झाल्यानंतर ती आता प्रीती थांबत नाही, तिथून ती इनफॅक्ट सुरू होते. ती तुमच्यातून आता लोकांपर्यंत वाहायला लागते, कारण तुम्ही ती प्रीती रोज स्वीकारता. त्या प्रीतीमध्ये मुळावलेलं, पाया घातलेलं जीवन तुम्ही जगता. त्या प्रीतीमध्ये तुमचं जीवन मजबूत झालेलं असतं. पुढं, कारण जसा तो आहे, जसा तो होता नाही. लिहून मार्क करून घ्या, जसा तो आहे. आता तो कसा आहे प्रियांनो? पित्याच्या उजवीकडं अद्भुत आहे. मला माहित नाही तुम्ही हे जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहोत. जसा तो आहे तसे आपणही आहोत. अरे, मी ख्रिस्तासारखा आहे. हो, हे स्वीकारणं तो कसा आहे. मी दरवेळेस लोकांना सांगतो, काही काही लोक अशा ख्रिस्ताची सेवा करतात जसं ते लहान बाळ येशू बाळ आहे ना, ते येशू बाळाची सेवा करतात. काही काही लोक त्या येशूची सेवा करतात. तुम्ही जर अहमदनगरच्या बाजूला गेलात तर तिथं एक मंदिर आहे, येशू बाळाचे मंदिर. मी म्हणतो, अरे मंदिर ऍक्च्युली लिटरल मंदिर आहे त्या ठिकाणी ते. ओके, बरेचसे लोक त्या बाळाचीच उपासना करतात. त्यांच्यासाठी तो येशू बाळ तसाच आहे. काही लोक येशू जो यरुशलेमात चालतो तसाच. काही लोक जो येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळलेला, त्यांच्या घरामध्ये तुम्ही गेलात तो वधस्तंभावर खिळलेला येशू तुम्हाला दिसतो आणि त्याची उपासना करतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात. प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण एक लक्षात ठेवा,
आमचा येशू ख्रिस्त तो बाळ राहिलेला नाहीये, तो फक्त यरूशलेमेत चाललेला नाहीये, तो फक्त वधस्तंभावर मरलेला नाहीये, तो मरणातून जिवंत झालेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याची उपासना मी, जसा तो आहे तसे माझ्या भावानं बहिणं, तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो सामर्थ्याने भरलेला आहे आणि त्या ख्रिस्तामधलं जीवन तुम्हाला जगायचं आहे. तसे तुम्ही आहात. प्रियांनो, पॉल गलतीकराच्या पत्रामध्ये 2 अध्यायाच्या 20 वचनामध्ये म्हणतो, मी ख्रिस्त येशू बरोबर वधस्तंभी खेळला गेलो. मी जगते असं नाही, मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. जे जीवन मी ह्या देहात जगतो ते देव पुत्राच्या विश्वासाने मी जगतो. मी जगतो नाही, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. तुम्हाला माहिती आहे का तुमच्यामध्ये ख्रिस्त कसा काय जगू शकतो? कारण तो आहे म्हणून जगतो. जसा आत्मा, तुम्ही आत्म्यात प्रभू सांगती एक होता, त्यावेळेस तो तुमचा आत्मा ख्रिस्तासारखा बदलून टाकतो. ही रियालिटी हे बरेचसे लोक स्वीकारत नाही, पण आज तुम्हाला स्वीकारण्याची गरज आहे. इफिस्कराच्या पत्रामध्ये 4 अध्यायाच्या 24 वचनामध्ये आम्हाला ते वचन पाहायला मिळतं. इफिस्करास पत्र 4 अध्याय 24 वचन. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा देव मनुष्य, सदृश निर्माण केलेला, करणार आहे नाही, निर्माण केलेला असा नवा मनुष्य धारण करावा. धारण, तो कुठे आहे? तुमच्या आत आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला धारण कुठं करायचं आहे? तुमच्या जीवामध्ये करायचं आहे, तुमच्या जीवाला बदलायचंय. आणि म्हणून सुरुवातीला मी सांगितलं, आत्मा, जीव आणि शरीर, जर हा तुमचा जीव आत्म्या सांगती मान्य झाला तर तुम्ही प्रियांनो 66% देवानुरूप आहात. 33% अजूनही देह आहे आणि त्या देहात काही चांगलं बसत नाही. तुमची ओळख देहामध्ये नकोय, तुमची ओळख ही त्या आत्म्यामध्ये पाहिजे. त्या जीवाचं नवीनीकरण करायला पाहिजे, त्या जीवाला बदललं पाहिजे, त्या जीवाला सांगायला पाहिजे की तू ख्रिस्त येशूमध्ये देवा सांगते एक रूप झालेला आहे. ख्रिस्त तुमच्यामध्ये गौरवाची आशा आहे. प्रियांनो, हा कलसीकरास पत्रचा 1 अध्याय ते वचन पूर्ण वाचलं का? 24 वचन, की देव सदृश असा नवा मनुष्य, देवासारखा सदृश, देवासारखा दिसणारा नवा मनुष्य आहे. प्रेज द लॉर्ड. पण कलसीकरास पत्र 1 अध्याय 27 वचन काय म्हणतं पहा. कलसे 1:27. या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रामध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. ख्रिस्त तुम्हामध्ये आहे. मंडळीला आज जर हे कळलं ख्रिस्त कुठे आहे, काही लोक अजूनही त्या स्वर्गामध्ये पाहतात. हो प्रियानो, तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. 100% तुमच्या माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. पण त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे त्यांनी एक अद्भुत काम केलेलं आहे. तुम्हाला नवा जन्म दिलेला आहे आणि तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही ख्रिस्त सदृश्य आहात. ख्रिस्त तुमच्यामध्ये गौरवाची आशा आहे. काही काही लोक हे जे वचन आहे ते स्वीकारण्यासाठी माघार घेतात, ते स्वीकारत नाहीत आणि मग स्ट्रगल करत राहतात. जीवनामध्ये खूप स्ट्रगल करत राहतात. धडपड. मी काही वर्ष तसा करत होतो. मी खूप वर्ष प्रियांनो ह्या गोष्टीतून स्ट्रगल होतो. माझ्या पास्टर मला शिकवा पास्टर, मी आत्म्यात कसं चालायचं खूप. आणि देवबापाने मग मला माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी शिकवायला सुरू झाले. तो म्हटला, आत्म्यात चालायचं आहे तर देवाच्या वचनाने तुझं मनाचं नवीनीकरण करायचं. जर आत्म्यात चालायचं आहे तर देवाचं वचन जसं आहे तसं स्वीकारून त्या वचनाने तुला बदलायचं आहे. हे मान्य करायचं की ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, ख्रिस्त माझ्यामध्ये गौरवाची आशा आहे. मी ख्रिस्ताबरोबर, प्रभू बरोबर मी एक आत्मा झालेलो. आय एम वन स्पिरिट विथ गॉड. आणि म्हणून 1 करंथीकरास पत्राचा 6 अध्याय 19 वचन. प्रियांनो, मी त्या करंथीकराच्या पत्राबद्दल अजून काही गोष्टी आपण पाहणार आहोत, पण 19 वचन पाहूया काय म्हणतो त्या ठिकाणी. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे. पहा, तुम्ही देवाचे मंदिर आहात. तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. खुद्द देवबाप तुमच्या आत्म्यामध्ये वस्ती करतो.
काही लोकांना मी काहीच नाही आहे, मी असं आहे, मी तसं आहे. पण इथं देव म्हणतो की अरे देवाबरोबर तुम्ही एक आत्मा झालेला आहात. गॉड इज इन यू. म्हणजे काय हो, जर देव तुमच्यामध्ये आहे तर जगामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्यामध्ये आहेत. जर देव तुमच्यामध्ये आहे तर सर्व समस्यांचे उत्तर तुमच्यामध्ये आहे. जर देवामध्ये आरोग्य आहे, जर तो म्हणतो, त्यांनी स्पष्ट सांगितलं ना निर्गमाच्या 15 अध्यायाच्या 26 मी यहोवे रोफेका, मी व्याधी मुक्त करणारा. जो तो व्याधी मुक्त करणारा देवबाप आहे तो कुठे आहे? तुमच्या आत्म्यात आहे. तो व्याधीमुक्त आरोग्यदाता परमेश्वर तुमच्या आत्म्यात आहे. हे काही वर्षांपूर्वी जेव्हा मला हे प्रगट झालं त्यावेळेस माझ्या आरोग्यासाठी मी बाहेर कुठं जात नाही, पहिली माझ्या आत्म्यात जातो, देवाचं वचन घेतो. अरे देवा तुझं वचन सांगतो तू आरोग्यदाता परमेश्वर आहे, यहोवे रोफेका, व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि मी पाहिलं की जेव्हा मी आत्म्यामध्ये स्वतःच गोष्टी पाहत राहतो त्या आत्म्यामध्ये आरोग्याची मोकळीकता मला प्राप्त होते. प्रियांनो, तुम्ही देवाचं मंदिर आहात. तेवढंच नव्हे तर खुद्द आम्हाला ते वचन वाचायची गरज नाही, पण तुम्हाला मी कोट करतो. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना तो म्हणाला की ऐका, मी जातो आणि स्वर्गीय पित्याला मी विनंती करेल की त्यांनी तुम्हाला दुसरा कैवारी द्यावा. तो कैवारी येईल, सत्याचा आत्मा येईल आणि तुम्हामध्ये वस्ती करेल. जुन्या करारातल्या लोकांमध्ये तो वस्ती करत नव्हता का? नव्हता करत प्रियांनो, नव्हता करत. तो वस्ती करत त्यांच्यावर तो येत होता, पण त्यांच्यामध्ये तो राहत नव्हता. तो त्यांना सक्षम करायचा, समर्थ करायचा, त्यांच्यामध्ये ते गुण संपन्न तो त्यांना करायचा, पण त्यांच्यामध्ये वस्ती करू शकत नव्हता, कारण कोणाचंच तारण झालेलं नव्हतं. जुन्या करारातल्या कोणाचंच नाही. त्यांना प्रत्येकाला नव्या जन्म होण्याची, आणि म्हणून प्रियांनो ह्या नव्या करारातली मंडळी तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित आहोत की देवाचा आत्मा, देव परमेश्वर आमच्यामध्ये येऊन वस्ती करतो. प्रियांनो, तुम्ही देवाच्या आत्म्याचे मंदिर आहात. त्यामध्ये तो म्हणतो 17 वचनामध्ये, योहानाच्या 14व्या अध्यायामध्ये, तो येईल आणि तुम्हा बरोबर राहील आणि तुम्हामध्ये वस्ती करेल. तुम्हामध्ये वस्ती करेल. तो देवाचा आत्मा तुम्हामध्ये, देवाचा आत्मा. प्रियांनो, तुम्ही स्वतःला पाहू शकता का? ख्रिस्त येशूमध्ये देवाचा आत्मा माझ्यामध्ये वस्ती करत. मी आणि देवाचा आत्मा एक आहोत. वी आर वन इन स्पिरिट. आम्ही एक आहोत. आम्ही मगाशी ते वचन वाचलं नाही का? ख्रिस्त येशूमध्ये मी नवी उत्पत्ती आहे, जुनं ते होऊन गेलं. हे कोणी केलं? हे सर्व देवाने केलेलं आहे. हे देवापासून आहे, कुठल्या मनुष्यापासून नाही आहे. माझ्या भावना बहिणींनो, ॲक्च्युली त्या करंथीकराच्या पत्रामध्ये ज्यावेळेस पॉल त्या वचनात म्हणतो की तुम्ही तुमचे शरीर हे देवाच्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, त्यावेळेला तो त्यांना काही गोष्टी स्पष्ट करून सांगत, समजावून सांगत होता. कारण त्या करंथीकराच्या मंडळीमध्ये आत्मिक दानं खूप होते, पण तिथं ज्या गोष्टी होत्या त्या मंडळीमध्ये थोड्याशा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये काही अशा गोष्टी चालू होत्या की ज्या असायला नव्हत्या पाहिजे. ते ॲक्च्युली त्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आपण पहिले करंथीकराचं पत्र 6व्या अध्यायामध्ये 12 वचनापासून पुढे काही वचनं वाचायला सुरुवात करू आणि आपल्याला काही गोष्टी समजतील त्या ठिकाणी. प्रियांनो, पहिले करंथीकराचं पत्र 6वा अध्याय आणि 12 वचनापासून पुढे. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही. अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे. या ठिकाणी पॉल सांगत आहे की अन्न गरजेचं आहे, अन्न खाण्याची मला मोकळीकता आहे, पण कुठल्याही गोष्टीच्या मी अधीन जाणार नाही. मी कोणाचाही दास बनणार नाही. अधीन जाणार नाही म्हणजे काय? त्या गोष्टीचा दास बनणं. प्रियांनो ऐका, जर तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात तर तुम्ही कोणाचेही दास होऊ शकत नाही. तुम्ही दास होता कामा नये. तुम्ही फक्त देवाचे दास आहात, कोणाच्या अधीन होता कामा नये. जो पाप करतो तो पापाचा दास आहे. वाचूया पुढे आपण. पण त्या दोहोंचाही अंत देव करील. पण त्या देहाचा, अन्नाचा, त्या प्रत्येक गोष्टीचा अंत होणार आहे.
ती सर्व काळ टिकणारी गोष्ट नाहीये. पुढे जाऊया आपण. पण शरीर जार कर्मासाठी नाही, प्रियांनो, फार महत्वाची तो गोष्ट लिहिते, हे शरीर जार कर्मासाठी नाहीये. हा, तर प्रभूसाठी आहे. ते कोणासाठी आहे? हे शरीर प्रभूसाठी आहे. कारण तो प्रभू ह्या शरीरामध्ये तुमच्या आत राहून तुमच्यातून कार्य करू इच्छितो. हे शरीर प्रभूसाठी आहे. पण तुमचं शरीर म्हणत आहे, तुम्ही जर तुमच्या जीवाला नवीनीकरण केलं नाही तर तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकणार आहात आणि मग तुम्हाला जे शरीराला हवं आहे त्याच गोष्टी तुम्ही करत राहणार आहात. ज्या तुम्हाला भावना वाटतात, नाही मला असं वाटतं, मला वाटत नाही परमेश्वर माझ्या बरोबर आहे, मला असं वाटतं. प्रियांनो, हे जे वाटणं आहे त्या वाटण्यापेक्षा देवाचं वचन जे सांगतं त्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. शरीर जार कर्मासाठी नाही आहे. तिथं प्रॉब्लेम होता करंथकराच्या मंडळीमध्ये, ज्या ठिकाणी पौलाने ती मंडळी स्थापन केली होती. आणि पौल त्यांना पत्र लिहितोय की बाबांनो, तुमच्यामध्ये जार कर्म आहे. पुढे वाचूया. आणि शरीरासाठी प्रभू आहे. लक्षात ठेवा, शरीर जार कर्मासाठी नाही आहे, शरीरासाठी प्रभू आहे. म्हणजे प्रभू कुठे आहे? तो तुमच्या आतमध्ये आहे. त्या प्रभूला विचारा, मी माझ्या ह्या शरीराचा असा वापर करू शकतो का? बरेचसे लोक त्या शरीराचा गैरवापर करतात. माझ्या भावना बहिणी, बायबल आम्हाला वारंवार सांगतं की आमचं शरीर हे देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. पुढे जाऊया. देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील. आमेन. तो जो आत्मा, जो प्रभू तुमच्यामध्ये राहतो, तो त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला तुमच्या या शरीराला उठवणार आहे. शरीर जार कर्मासाठी नाही. आपण तिथं बोट तसंच ठेवू, कारण परत येणार आहोत. किती वचन वाचलं तू? ओके, 14 वचन. म्हणून वाचत जाणार आहोत पुढं वचन. 15-16 पण वाचून घे बरं. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे Amen. तुम्हाला ठाऊक नाही काय? तुमचे शरीर म्हणजे आता थोडक्यात तो सांगतो की तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव तुम्ही आहात. तुम्हाला हे माहित नाही का? बऱ्याच लोकांना माहित नाहीये आणि म्हणून ते असं म्हणतात की हे माझा अवयव, मी पाहिजे ते करू शकतो, मी पाहिजे ते करू शकतो. माझ्या भावना बहिणी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी असे खूप लोक पाहिलेले आहेत की जे स्वतःला त्या दास्यामध्ये बांधून ठेवतात आणि मग कॅन्सर होतो. देवाची इच्छा नाही आहे, देवाने काही ते कॅन्सर दिलेले नाही आहे. देव परमेश्वर आम्हाला जीवन देण्यासाठी आलेला आहे. पण काही लोक त्या दास्यामध्ये जीवन जगतात. ते मोकळी, ते त्यांना असं वाटतं आम्हाला मोकळीकता. नाही, मोकळीकता नाही आहे ती. देवाची इच्छा नाही की आम्ही जार कर्मासाठी जीवन जगावं. देवाची इच्छा की आमचं शरीर प्रभूच्या गौरवासाठी. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 12 आणि 13 वचन. आपण परत पहिले करंथीकराच्या पत्रामध्ये येणार आहोत, पण रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 12 आणि 13 वचन वाचूया. म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनाच्या अधीन न व्हावे. तुम्ही तुमच्या शरीर वासनाच्या अधीन, त्यांच्या अधीन न व्हावे. म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका. ऐका प्रियांनो, तुम्ही तुमच्या शरीराचे अवयव एक तर पापाला सादर करू शकता किंवा तुमच्यामध्ये जो वस्ती करणारा प्रभू आहे त्याला तुम्ही सादर करू शकता. पुढं 12 आणि 13 वचन वाचलं का? 13 वचन. म्हणून तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा. आमेन. आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. नीतीची साधने देवाला समर्पण करा. देवाला समर्पण करा. आपले अवयव, आपलं बोलणं देवाला समर्पण करा. आपले डोळे देवाला समर्पण करा. आपले हात देवाला समर्पण करा. आपलं शरीर देवाला समर्पण करा. देवाला समर्पण करा ह्यासाठी नीतीचे अवयव होण्यासाठी. आणि ते गरज आहे. 2 तिमोथेला पत्र 2 अध्याय 22 वचन. 2 तिमोथी 2:22. 2 तिमोथी 2:22. 2 तिमोथेला पत्र याचा 2 अध्याय 22 वचन. तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ
आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्याबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. शुद्ध मनाने, शुद्ध मनाचं. आणि ते कसं होतं? ज्यावेळेस, ऐका प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाने आपल्या मनाचं नवीनीकरण करतात, त्यावेळेस तुम्ही ह्या पवित्रतेच्या मागं धावता, तुम्ही विश्वासाच्या मागं धावता, आणि म्हणून मनाचं नवीनीकरण करणं खूप गरजेचं आहे. बरेचसे वचनं आम्हाला ह्याबद्दल शिकवतात, पण आपण प्रियांनो परत एकदा पहिले ग्रंथिकाराच्या पत्रामध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी 17 आणि 18 वचन आपण परत वाचूया. 17 आणि 18 वचन. परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहेत. हा, जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. तो इथं काय शिकवतोय? आम्ही प्रभू सांगती जडलेलो, आम्ही एक आत्मा आहोत. जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जार कर्म, लक्षात ठेवा प्रियांनो, पळ काढल्याशिवाय ते जार कर्म आमच्यापासून दूर जात नाही. फार सुरेख उदाहरण आम्हाला योसेफाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. जिथं जिथं जार कर्माची बाजू येते, पळ काढण्याबद्दल शिकवलं होतं. योसेफ जसा पळून गेला, त्यांनी आपलं वस्त्र सोडून दिलं आणि तो पळाला. त्याच्याशिवाय जार कर्माच्या गोष्टीवर तुम्ही मात करू शकत नाही. यू हॅव टू रन. लक्षात ठेवा, पळ काढा. जार कर्माच्या गोष्टीपासून पळ काढा. पुढं, जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करीतो ते बाहेरून होते, हा, परंतु जो जार कर्म करीतो तो आपल्या शरीराबाबत पाप आपल्या करतो. शरीराबाबत, आपल्या शरीराने पाप करतो. कशाबद्दल पाप करतो? शरीराबाबत. म्हणजे पाप कशाविरुद्ध होतं? ह्या शरीराविरुद्ध होतं. पाप देवाविरुद्ध नव्हे, शरीराविरुद्ध. आणि कितीतरी लोक ह्या शरीराच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत, ज्यांनी शरीराच्या विरोधात पाप केलेली आहेत. शरीराविरुद्ध काय होतं? मी मागाशी सांगितलं, काही लोक आपलं सोडतच नाही. तंबाखू, शरीराविरुद्ध पाप करतात. मग ते काही असो, दारू असो, व्यभिचार असो, जे काय. आणि मग त्यांच्या शरीराला काय होतं? आजार होतात, कॅन्सर होतो, लिव्हर डॅमेज होतं, एड्स, HIV सारखे आजार होतात. आणि मग देवाने आम्हाला मारलं. देव तुम्हाला मारायला बसला नाहीये प्रियानो, देव तुम्हाला जीवन द्यायला बसलेला आहे. माझ्या डोळ्यांनी HIV बरे झालेले मी पाहिलेले आहेत. देव आरोग्य देणार आहेत, देव आरोग्य देणार आहे. कॅन्सर बरे झालेले मी पाहिलेत, शेवटच्या स्टेजला जाऊन ते परत आलेले माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेले आहेत. मला सांगू दे, देवबाप आरोग्य देणारा परमेश्वर आहे. पण मात्र ही जे देह आहे, आपल्या शरीराविरुद्ध केलेल्या पापाबद्दल, माझ्या भावना बहिणींनो, हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. शरीराविरुद्ध पाप आम्हाला करता कामा नये. बघ 19 आणि 20 वचन ही एक दुसरी बाजू आहे. लक्षात ठेवा, तुम्ही देवा सांगती एक झालेला आहात, पण तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये विकत घेतलेला आहात. वाचूया पुढे काय म्हटलेलं आहे. 19 आणि 20 वचन. तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे, त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हा, आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. तुम्ही स्वतःचे मालक नाहीये. हा, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. यू आर बॉट विथ अ प्राइस. यू बिलॉंग टू गॉड. आता ही जी मानसिकता की मी स्वतःचा मालक नाहीये, मी देवाने मला विकत घेतलेला आहे, म्हणजे काय? मी देवाचा दास आहे. यांना लक्षात ठेवा, आम्ही देवाचे गुलाम आहोत? नो, नाही. तो तुम्हाला दासासारखं किंवा गुलामासारखं ट्रीट करत नाही. तो तुम्हाला म्हणत नाही की, तो येशू ख्रिस्ताने म्हटलं, मी इथून पुढे तुम्हाला दास म्हणत नाही, तर तुम्ही माझे मित्र आहात. कारण दासाला माहीत नसतं तो काय गुरु काय करतो, मालक काय करतो. पण मी तुम्हाला सर्व काही सांगितलं. देव तुम्हाला दास म्हणत नाहीये, तो तुम्हाला मुलासारखं बघतो, मित्रासारखं बघतो. पण आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं की काही लोक विलिंगली, स्वइच्छेने त्याचे दास बनतात. अँड दॅट्स वेअर ती गोष्ट देवाची इच्छा आहे. स्वइच्छेने
आम्ही देवाचे दास आहोत, आम्ही देवाचे सेवक आहोत. आम्ही ख्रिस्तामध्ये आम्ही ख्रिस्ताचे दास आहोत, स्वइच्छेने बनतात. प्रियांनो, पॉल फिलिपिकराच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये तो काय म्हणतो पहा बरं. फिलिपिकरास पत्राचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन, फिलिपे 1:1. फिलिपे येथील अध्यक्ष व सेवक यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणाऱ्या सर्व पवित्र जनांना येशू ख्रिस्ताचे दास पौल येशू ख्रिस्ताचे दास पॉल व तिमत्ते याच्याकडून. पॉल आणि तिमत्ते आता म्हणतात की आम्ही येशू ख्रिस्ताचे दास आहोत. दास म्हणजे काय? त्याची आज्ञा पालन करणारे, त्याचे आम्ही गुलाम. ही स्वइच्छेने वी हॅव डिसाइडेड टू बिकम सर्वंट्स ऑफ गॉड. याकोबाच्या पत्रामध्ये पहिला अध्यायाचं पहिलं वचन, याकोब हा प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ आहे. भाऊ म्हणजे योसेफ आणि मरियेच्या उदरी जन्मलेला हा याकोब आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म निश्चित दैवी आहे. मरियेच्या उदरात तो आला, कुमारी मरियेच्या जीवनात तो जन्मला. पण त्यानंतर योसेफ आणि मरियेला लेकरं झाले. तसा हा अर्धा भाऊ आहे याकोब. काय म्हणतो पहा स्वतःबद्दल, काय म्हणतोय तो. 12 वंशातील पांगलेले लोकास देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम. स्वतःबद्दल म्हणतो मी येशू ख्रिस्ताचा दास आहे. तो असं म्हणून मी येशू ख्रिस्ताचा भाऊ आहे नाही, त्यांनी म्हटलं मी येशू ख्रिस्ताचा दास आहे. दे हॅव रिअलाइज्ड की त्याच्या आम्ही जे आहोत आम्ही विलिंगली. प्रियांनो, तोच नाही तर तुम्ही जर दुसरं पेत्र पहिला अध्याय पहिलं पेत्र काय स्वतःबद्दल सांगत आहे, स्वतःबद्दल पेत्र काय सांगतो पहा. दुसरं पेत्र पहिला अध्याय पहिलं वचन, आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा मौल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना येशू ख्रिस्ताचा दास. पहा, येशू ख्रिस्ताचा दे आर रेफरिंग देमसेल्फ, आम्ही देवाचे दास आहोत. हा, व प्रेषित सिमोन पेत्र ह्याच्याकडून. पहा, स्वतःला ते दास. यहुदाचं पत्र पहिला अध्याय पहिलं वचन. मी आय जस्ट वॉन्ट यू टू नो दॅट ते जे पहिल्या काळातली जे शिष्य होते, प्रेषित होते, ते स्वतःला विलिंगली देवाचे दास म्हणत होते. पहिला अध्यायाचं पहिलं वचन, देवपित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक यास येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहुदा यांच्याकडून. पहा, यहुदा सांगतो मी, आता तो म्हणतो मी याकोबाचा भाऊ आहे पण येशू ख्रिस्ताचा दास आहे. विलिंगली दे बिकम. पण ज्यावेळेस आम्ही स्वतःचे मालक बनतो ना, मी स्वतःचा मला पाहिजे तसं मी करू शकतो, त्यावेळेस तुम्ही स्वतःचे दास बनता. लक्षात ठेवा, मला पाहिजे. प्रियांनो, यू हॅव टू डिसाइड. तुम्ही विकत घेतलेला, तुम्ही स्वतःचे नाही आहे, तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहे. नाव यू हॅव टू सबमिट विलिंगली टू हिज विल. ख्रिस्ताचे दास तुम्ही स्वइच्छेने बनायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं मत्ताच्या शुभवर्तमान 6व्या अध्यायाच्या 24व्या वचनामध्ये की कोणीही व्यक्ती 2 धन्याची सेवा करू शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःची आणि ख्रिस्ताची सेवा करू शकत नाही. येशू ख्रिस्ताने सांगितलं तुम्ही धनाची आणि देवाची सेवा करू शकत नाही. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवन जगत आहात, मला हे आवडतं, मला हे करायचंय, मला, येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने आपला वधस्तंभ घेऊन स्वतःला त्यागावं, स्वला त्यागावं, तरच तो माझा शिष्य होऊ शकतो. जोपर्यंत तुम्ही हे समजून घेत तुम्ही विकत घेतलेला आहात, तुम्ही ख्रिस्ताचे दास आहात. माझ्या भावना बहिणींनो, तुम्ही कोणाचे दास आहात? स्वतःचे का देवाचे? मी ख्रिस्ताचा आहे. आय एम अ सर्वंट ऑफ गॉड. मी देवाचा सेवक आहे, दास आहे. देवाने मला विकत. पुन्हा एक गोष्ट सांगतो प्रियांनो, लक्षात ठेवा, हे दासपणाबद्दल खूप काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा ही जी फसवणूक आहे सैतान आम्हाला करतो, ही एक स्टोरी तुम्हाला सांगून मी इथं थांबू इच्छितो. कारण प्रियांनो, आम्हाला हे गोष्टी समजायला पाहिजे. पुन्हा देवबाप तुम्हाला दास बोलवत नाहीये, पुत्र बोलवतो. पण बऱ्याच वेळा तुम्ही आणि मी ह्या जगामध्ये असताना ह्या जगाच्या गोष्टीचे दास बनत राहतो. नाही, ह्या करायलाच पाहिजे कारण
आत्तापर्यंत तसंच घडलेलं आहे, ह्या व्यवसायामध्ये हे केलं तरच. ह्या जगाच्या पद्धतीचे तुम्ही दास आहात, या युगाचे तुम्ही दास बनलेला आहात. पण जर तुम्ही ख्रिस्ताचे दास आहात तर ख्रिस्तासारखे करतील तुम्ही मोकळं जीवन जगाल. प्रियांनो, खूप वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये हा लॉ ऑफ स्लेव्हरी रद्द करण्यात आला होता. खूप वर्षांपूर्वी लॉ ऑफ स्लेव्हरी होता की तिथं सर्व कोणी गुलाम ठेवू शकत होते, गुलाम पाळू शकत होते, घरामध्ये गुलाम ठेवू शकत होते, त्यांच्या कामावर गुलाम ठेवू शकत होते आणि गुलाम तिथं असत. आणि गुलामांना कुठलाच अधिकार नव्हता. गुलाम म्हणजे सेकंड सिटिझनशिप. त्यांना ते त्या ठिकाणचे सेकंड सिटिझनशिप पण नाही, त्यांना सिटिझनशिप अशी होती की ते त्या मालकांच्या अधीन, जे मालक सांगतो तेच त्यांना करायचं, त्याच्या बाहेर जाताच येत नव्हतं. आणि मग एक दिवस असा झाला, त्यांनी तो अबॉलिश करून टाकला. त्यांनी मोठी सरकारने निर्णय केला, आजपासून ह्या देशामध्ये कोणीच गुलाम नाही. आणि मग सर्व मालकांची मीटिंग भरली आणि मीटिंग भरल्यानंतर त्या मीटिंगमध्ये गोष्टी, आता काय करायचं, आता आपण कामगार गमावलेत, आपले गुलाम कोणी असणार नाही वगैरे. एक जण उठला, रे सरकारने सांगितलंय, पण लक्षात ठेवा किती गुलामांना हे माहिती आहे की ते मोकळे झाले, त्यांना वाचता येतं का, त्यांना माहिती आहे का, ते नाही, कोणालाच माहित नाही. मग कशाला काळजी करता. जोपर्यंत त्या गुलामांना हे समजत नाही, जोपर्यंत त्यांना कळत नाही, तोपर्यंत तुम्ही मालकासारखेच वागा. तुम्ही धनी आहात. जोपर्यंत त्यांना हे कल्पना नाहीये तोपर्यंत ते तुमचं सर्व ऐकणार आहेत. त्यांना कळू देऊ नका. आणि समजा कळालं तर त्यांना असं सांगा, नाही, गुलामीतून मुक्त होणारा नियम येणार आहे. म्हणजे दे आर डिसीव्ड. जीवनभर त्यांना गुलामगिरीत ठेवा. माझ्या भावानं बहिणीनो, ही सैतानाचा वे आहे. तुम्हाला सत्यापासून दूर ठेवणं, तुमच्या मनामध्ये चुकीच्या कल्पना देणं की मी या बंधनामध्ये झालेलो आहे. देवाने, येशू ख्रिस्ताने त्या गुलामगिरीतून तुम्हाला मुक्त केलेलं आहे. लक्षात ठेवा प्रियांनो, देवाची इच्छा नाही आहे की तुम्ही गुलाम असावा. देवाची इच्छा की तुम्ही पुत्र असावं. तुम्ही विलिंगली देवाच्या अधीन होता. तुम्ही विकत घेतलेला आहात. तुम्ही विलिंगली म्हणता मी ख्रिस्ताचा दास आहे, ते जे सांगतो तेच मी करणार, त्यापेक्षा बाहेर मी काही करणार नाही. दॅट इज विलिंगनेस, स्वतःच्या इच्छेने. पण मला सांगू द्या प्रियांनो, देव परमेश्वर तुम्हाला दास म्हणत नाही. आम्हाला माहिती आहे, योहानाच्या 15 अध्यायाच्या 15 वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला दास म्हणत नाही, मी तुम्हाला मित्र म्हटलेलं आहे. पण गलतीकरास पत्राचा 5व्या अध्यायाचं पहिलं वचन वाचूया. गलतीकरास पत्राचा 5व्या अध्यायाचं पहिलं वचन आपण संपूया प्रियांनो एका मिनिटामध्ये. गलती 5:1. ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे. ऐका, ख्रिस्ताने आम्हाला मुक्त स्वातंत्र्य दिलेलं आहे, स्वातंत्र्याकरता मुक्त केलेलं आहे. म्हणून त्यात टिकून राहा. त्या स्वातंत्र्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. पुन्हा या देहाच्या गुलामगिरीच्या, या नियमशास्त्राच्या गुलामगिरीच्या, या क्षेत्राच्या गुलामगिरीच्या जुवाखाली, जू म्हटले जू बंधन आहे, त्या खाली सापडू नका. स्वतंत्र आहात तुम्ही. तुम्ही ख्रिस्तामध्ये विकत घेतलेला आहात. आमेन. रोमकरास पत्र 6 अध्याय आणि 14 वचन. रोम 6:14. रोम 6:14. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. तुम्ही कृपेच्या अधीन आहात. पाप तुम्हाला दास बनवणार नाही. याचा अर्थ असं नाही की तुम्ही पाप करणार नाही, पण तो तुमच्या सत्ता चालवणार नाही. प्रेज द लॉर्ड. 16, 17, 18 वचन. तर मग काय आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत, म्हणून पाप करावे काय? कधीच नाही. मुळीच नाही. रोम 6:16 वाचताय ना. 17. आज्ञा पालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःच गुलाम असे समर्पण करिता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. पहा, जर तुम्ही तुमच्या देहाची आज्ञा मानता, तुम्ही तुमच्या भावनेची आज्ञा मानता, तर त्याचे तुम्ही गुलाम मानता. तुम्ही आत्म्याची आज्ञा मानू शकता का?
ख्रिस्ताची आज्ञा मानू शकता का? देवाची आज्ञा मानू शकता का? आत्म्यामध्ये तुम्ही चालू शकता का? 18 वचन, 17 आणि 18 दोन्ही वाचून पूर्ण वाचा. हा, ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे गुलाम होता, होता. हा, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झाला. ऐका प्रियानो, हे गुलाम शिक्षण स्वीकारण्याने मुक्त होतं. जर आज तुम्ही कुठल्याही गुलामगिरीमध्ये असाल, तुमच्या जीवनामध्ये असं वाटत असेल की नाही ह्या गुलामगिरी तुम्हाला ही मुक्त होताच येत नाहीये, तर कुठंतरी तुम्हाला देवाच्या वचनाचं शिक्षण घ्यायची गरज आहे. देवाच्या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे आणि योग्य शिक्षण घ्यायची गरज आहे. ते देवाचं वचन तुम्हाला मुक्त करणार आहे आणि तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम बनणार. गुलाम बनणार आहात. गुलाम म्हणजे तुम्हाला नीतिमत्वाशिवाय दुसरं काही करताच येणार नाही, पाप करताच येणार नाही, तुम्हाला वाईट विचार करताच येणार नाही. अरे मी गुलाम आहे नीतिमत्वाचा, मला फक्त नीतिमत्व लबाडी करताच येणार नाही, मला वाईट कुठलंही कर्म करताच येणार नाही. प्रियांनो, तुम्ही आणि मी ख्रिस्त येशूमध्ये देवाने विकत घेतलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो आणि त्या प्रभूमध्ये आणि त्याच्या कार्यामध्ये आपण टिकून राहूया, त्या वचनात टिकून राहूया. माझ्या भावांनो बहिणींनो, लक्षात ठेवा, तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये देवाच्या आत्म्याबरोबर एक आत्मा झालेला आहात आणि तुम्ही विकत घेतलेला आहात. ख्रिस्त येशूच्या द्वारे तुम्ही विकत घेतले. तुम्ही स्वतःचे मालक नाही आहे, तर देव तुमचा मालक आहे. स्वतःला स्वइच्छेने त्याच्या अधीन करूया आणि त्याला म्हणू, प्रभू मला तू सहाय्य कर. यावेळेला आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. ख्रिस्त येशूमध्ये आम्ही नवी उत्पत्ती आहे. माझ्या प्रिय बापा, आम्ही तू आज प्रार्थना करतो माझ्या भावा बहिणींसाठी. बापा, आज त्यांना हे वचनाचं प्रगटीकरण होत असताना तुझं सत्य वचन त्यांच्या जीवनामध्ये खोल जाऊ दे आणि मुक्त कर बापा, तुझं गौरव करण्यासाठी, तुझा महिमा करण्यासाठी. प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. तुझ्या आत्म्याचं कार्य, जे कोणी कुठल्याही विचाराच्या बंधनात असतील, कुठल्याही व्याधीच्या बंधनात असतील, कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या बंधनात असतील, त्या प्रत्येक बंधनाला मी येशूच्या नावाने धमकावतो, तोडतो. प्रभू, त्यांना तू स्वतःची ओळख करूच दे की ख्रिस्त येशूमध्ये देवाने विकत घेतलेले ते लोक आहोत. त्यांचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हे शरीर प्रभूसाठी आणि प्रभू या शरीरासाठी आहे. देवापा, आम्ही आज त्यांना तुझ्या हातात समर्पित करतो. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. ज्या ज्या लोकांपर्यंत हे वचन जात आहे प्रिय प्रभू, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्या वचनाचं प्रगटीकरण त्यांना प्राप्त होऊ दे आणि त्यांचं जीवन बदल. धन्यवाद देतो, स्तुती करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू.